सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गजानन मगदुम यांची बिनविरोध निवड। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेवर अखेर महायुतीचा महापौर उपमहापौर विराजमान झाले आहेत। महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गजानन मगदुम यांची निवड झाली आहे। महापालिकेच्या विशेष सभेत पीठासीन अधिकारी विशाल नरवाडे यांनी या निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या। यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी खासदार संजय काका पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, भाजपचे गटनेते संदीप आवटी, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, माजी महापौर किशोर जामदार, नगरसेवक निरंजन आवटी, नगरसेवक करण जामदार, श्वेतपद्म कांबळे यांच्यासहित महानगरपालिकेतील नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 3.5 वर्ष महापालिकेवर प्रशासक होता, त्यामुळे आता सांगली महापालिकेला महापौर उपमहापौर मिळाले आहेत। आज निवडीनंतर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारत कामकाजाला सुरुवात केली। यावेळी बोलताना तिन्ही शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत येणाऱ्या 5 वर्षात महापालिकेचा चेहरा मोहरा बदलून टाकू असे सांगून महापौर धीरज सूर्यवंशी पुढे म्हणाले, मला बिनविरोध निवड करणाऱ्या सर्व 78 नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणार आहे। तसेच प्रशासन आणि नगरसेवक यांच्यात सांगड घालत विकासात्मक काम करू असा विश्वास नूतन महापौर धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर गजानन मगदुम यांनी व्यक्त केला। महापौर पदाची संधी दिल्याबद्दल भाजपच्या सर्व नेत्यांचे यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी आभार मानले। महापौर उपमहापौर निवडी बिनविरोध अशा चांगल्या पद्धतीने खेळमेळीच्या वातावरणात पार पडल्या आणि भारतीय जनता पार्टीने माझ्यावर महापौर पदाची संधी दिली आणि मला सांगली मिरज कुपवाड शहराचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असू देत, राष्ट्रवादीचे नगरसेवक असू देत आणि आम्हाला बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केलेले आमचे शिवसेनेचे, शरद पवार गटाचे आणि आपल्या काँग्रेसचे सर्व नगरसेवकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। सर्वांना संघ घेऊन काम करण्याची आमची मानसिकता आहे। शहराच्या तिन्ही शहरांचा समतोल विकास करायचा आहे, त्यासाठी सर्व आम्हाला नगरसेवकांची साथ पाहिजे आणि सर्वांचाच विकास आपल्या महानगरपालिकेतील सर्व क्षेत्रातील सर्व भागाचा आपल्याला विकास करायचा आहे। आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पहिल्यांदा मी सर्व नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रमुख करून आमचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माझ्यासारख्या युवकावर सांगली मिरज कुपवाड शहराच्या महापौर पदाची संधी खांद्यावर माझ्या देऊन सांगली मिरज कुपवाडचा कसा विकास करता येईल एक युवा चेहरा म्हणून मला त्यांनी पहिल्यांदा महापौर पदाची संधी दिली, त्यांचंही आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आमचे नेते शेखर इनामदार साहेब, मकरंद देशपांडे साहेब, सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे, मिरजेचे आमदार आपले सुरेश भाऊ खाडे, आमचे कोर कमिटीचे सर्व सदस्य दिनकर तात्या पाटील आणि आमच्या कुटुंबातील सदस्य सुरेश बापू आवटी ज्यांनी आमच्या महापौर पदाच्या निवडीमध्ये अग्रेसर भाग घेऊन आम्हाला सर्वांना बिनविरोध करण्यात असेल किंवा आमचे अर्ज भरण्यापासून सर्व प्रक्रिया त्यांनी राबवली, त्यांचा सुद्धा मनापासून आभारी आहे। आणि इथून पुढे सांगली मिरज कुपवाडचा राज्यात केंद्रात आमची सत्ता आहे महायुतीची, तर सर्व घटकांना संघट घेऊन आम्ही सर्व सांगली मिरज कुपवाडचा विकास कसा करता येईल, राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त प्रमाणात निधी आणून सांगलीचे काही उर्वरित प्रकल्प आहेत, काही उर्वरित कामं आहेत, ती सर्व मार्गी लावण्याचा आमचा सर्वांचाच मानस आहे। त्यामुळे सर्वजण मिळून आम्ही एकजुटीनं चांगलं काम करू। येत्या 5 वर्षात सांगलीचा चेहरा मोहरा बदललेला असेल एवढीच मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो।